निवडणुकीत महायुतीला मोठा फटका बसला, झटका बसला। तेव्हापासून अजित पवार टीकेचे धनी बनल्याचं बघायला मिळतंय। या पराभवावरून संघाने अजित पवारांवर निशाणा साधलेला, पण आता विधान परिषदेत विजयाचे 9 रंग उधळल्यानंतरही अजित पवारांबाबत संघाचं मत काही बदललं नाहीये असंच उघड झालंय। कारण आता संघाचं प्रचार साप्ताहिक असलेल्या विवेकमधून अजित पवारांना लक्ष करण्यात आलंय। भागवतांनी विचारधारेवरून कान टोचले, ऑर्गनायझर मधून अजित पवारांवर निशाणा, विवेक मधून राष्ट्रवादीवर टीकेचे बाण। लोकसभा निवडणुकीतील पराभवानंतर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून सातत्याने भाजपवर आसूड ओढले जात आहेत। काही दिवसांपूर्वीच सरसंघचालक मोहन भागवतांनी लोकसभा पराभवावरून भाजपचे कान टोचले होते। त्यानंतर संघाचं मुखपत्र मानल्या जाणाऱ्या ऑर्गनायझर मधूनही बोचरी टीका करण्यात आली। आता विवेक या संघाशी संबंधित साप्ताहिकानंही भाजपच्या महाराष्ट्रातील सुमार कामगिरीचं विश्लेषण करताना अजित पवारांच्या नेतृत्वातील राष्ट्रवादी काँग्रेस बरोबरच्या युतीवर खापर फोडलाय। कार्यकर्ता खचलेला नाही तर संभ्रमात या निमेश वहाळकर यांनी लिहिलेल्या लेखातून भाजपवर टीका करतानाच पुन्हा एकदा अजित पवारांना लक्ष करण्यात आलंय। लोकसभेतील अपयशाची कारणं सांगताना व आपापली नाराजी, अस्वस्थता सांगताना जवळपास प्रत्येक कार्यकर्ता आज आपली पहिली सुरुवात करतो ती राष्ट्रवादी काँग्रेस सोबत केलेल्या युतीपासून। राष्ट्रवादीला सोबत घेणं भाजपच्या कार्यकर्त्याला आवडलेलं नाही हे स्पष्ट आहे। राष्ट्रवादी सोबत आल्यानंतर मतदारांची भावना अगदी दुसऱ्या टोकाला जाऊ लागली आणि लोकसभेमुळे या नाराजीत आणखी भर पडल्याचं चित्र आहे। अर्थात राजकीय नेत्यांची वा पक्षाची स्वतःची अशी काही गणितं व आडाखे असतात, परंतु ही गणितं जर चुकताना दिसत असतील तर त्याचं काय करायचं हा प्रश्न उपस्थित होतोच। तसंच कार्यकर्त्यांमधील अस्वस्थतेमागे राष्ट्रवादीचा समावेश हे वरकरणी मुख्य कारण दिसत असलं तर एवढंच मुख्य कारण आहे असं मुळीच नाही, ते केवळ हिमनगाचं टोक आहे। खरं तर विधान परिषदेच्या निकालानंतर महायुतीतील मतभेद बऱ्याच अंशी दूर झाल्याचं पाहायला मिळालं होतं। तिन्ही पक्षांनी योग्य समन्वय राखत मिळवलेल्या विजयानं विधानसभेआधी महायुतीचा आत्मविश्वास वाढल्याचं पाहायला मिळालं होतं। पण साप्ताहिक विवेक मधून पुन्हा एकदा अजित पवारांना लक्ष करत अजित पवार समर्थकांच्या जुन्या जखमेवरची खपली काढल्याचं पाहायला मिळत आहे। कुणाच्या म्हणजे आमच्यावर काही कुणी काही बोललेलं असेल तर त्याला उत्तर द्यायला मी काही बांधील नाही। जी विकासाचं बोलणारा आणि गरिबी महाराष्ट्रातनं दूर व्हावी याकरता आम्ही ह्यावेळेसचा अर्थसंकल्प सादर केला। कार्यकर्ता हा संभ्रमित नाही, थोडाफार आलेल्या अपयशामुळे विचलित होतो, परंतु पुन्हा ताकदीनं क्षमतेनं उभं राहून पक्षाला उभारी देण्याचं काम याच कार्यकर्त्यांनी केलेलं आहे आणि त्याच्यामुळं विवेक साप्ताहिकीची भूमिका ही त्या ठिकाणी सकारात्मक घेऊन काही सूचना असतील तर त्या पॉझिटिव्ह अँगलने घेऊन दुरुस्त करून आणखी पक्ष भक्कम करू। लोकसभेचा निकाल लागून जवळपास 1.5 महिना उलटलाय, पण या 1.5 महिन्याच्या काळात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाकडून वेळोवेळी भाजपवर टीका करताना अजित पवारांना लक्ष करण्यात आलंय। सरसंघचालक, ऑर्गनायझर आणि आता संघ प्रचारक साप्ताहिकातूनही अजित पवारांना टार्गेट केलं जात आहे। त्यामुळे विरोधकांनाही अजित पवारांवर टीका करण्याची संधी मिळाल्याचं दिसतंय। विवेक नावाचं काही वचन होतं, विवेकने ह्या जे सांगताय ती बातमी दिलेली आहे आणि याच्या आधी मी अशीच बातमी ऑर्गनायझरमधून असलीच। आता ऑर्गनायझर आणि विवेक याच्या वतीनं कोणती विचारधारा आहे तिचा शोध घ्यावा लागेल। विवेक नावाचं त्यांचं एक मॅगझिन आहे, त्याबद्दलही काही लेखांचे आले। या सगळ्याची उत्तरं की भारतीय जनता पक्ष नक्कीच पारदर्शकपणे या यात्रेत महागाई, बेरोजगारी, भ्रष्टाचार याच्यावर पारदर्शकपणे या महाराष्ट्राला सांगेल। एकंदरीतच लोकसभा निवडणुकीत फटका बसल्यानंतरही भाजप नेतृत्व अजित पवारांना सोबत घेण्यावर ठाम आहे, पण राष्ट्रीय स्वयंसेवक संघ आणि संघाशी निगडीत वेगवेगळ्या संस्था आणि माध्यमांकडून
अजित पवारांविरोधात सातत्यानं निशाणा साधला जातोय। त्यामुळे भाजपनं आता विधानसभा निवडणुकीत अजित पवारांना एक छोटासा ब्रेक। तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत विशेष।